नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जनरल एज्युकेशन वायुविद्युत बोकडविरा शाळेने साजरा केला आगळावेगळा महिला दिन। स्त्री म्हणजे प्रेम, कणखरपणा, प्रेरणा, जी आई आहे संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते। एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते। ती एक पत्नी आहे जिला आपल्या जोडीदाराच्या सुखदुःखाची चिंता असते आणि ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते। म्हणून जागतिक महिला दिन हा दिवस महिलांसाठी खास आहे। आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, तर कधी जीवनसाथी म्हणून। त्यामुळे तिच्या प्रत्येक भूमिकेचा आदर करायला हवा। असा हा 8 मार्च महिला दिन म्हणून महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। अशा या महिला दिनानिमित्त जनरल एज्युकेशन वायुविद्युत बोकडविरा शाळेत हा दिवस माता पालकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मोठ्या जल्लोषात साजरा झाला। पालकांसाठी बादलीत बॉल टाकणे, बटाटा शर्यत, सुई धागा ओढणे, दोरी उड्या, संगीत खुर्ची, चमचागोटी असे मजेशीर आणि शक्ती युक्ती वापरून खेळले जाणारे खेळ घेण्यात आले। या खेळात प्रत्येक माता पालकांनी सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला। यावेळी शाळेतील वातावरण, खेळातील आनंद घेताना देहभान हरपून सर्व विद्यार्थी आणि माता पालक हे रममाण झाले होते। महिला दिनानिमित्त शाळेतील खेळलेल्या स्पर्धांमधून अव्वल ठरलेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यासाठी जय मल्हार व चेतन हॉटेलच्या मालकीण युगंधरा पाटील, भुई क्लब द्रोणागिरी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा भोईर, सचिव भावना भोईर, सदस्या रंजना म्हात्रे, तृप्ती भोईर, प्रीती पाटील, पुष्पा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शाळेकडून बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आले। प्रतीक पाटील माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होता। तसेच भुई क्लब द्रोणागिरी संस्थेकडून शाळेतील शिक्षकांना महिला दिनानिमित्त एक भेटवस्तूही देण्यात आली। आजचा महिला दिन विशेष साजरा होण्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगत, एक सुरेल गीत व पाहुण्यांचे मनोगत झाले। यावेळी फक्त शाळेतील विद्यार्थीच नाही तर शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माता पालक यांनी या कार्यक्रमातून आनंद घेतला। याकरता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हेमा कवळसे मॅडम यांनी व त्यांच्या शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, बोकरविडा, उरण।